नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 15 मार्च 2026. तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जर काही बदल झाला, अपडेट झाला तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. तर मित्रांनो बघा, भारतामध्ये सध्या जो काही मार्च महिन्यातील उन्हाळा, वैशाखी उन्हाळा आपण ज्याला म्हणतो तो चालू आहे. तर त्याच्यामध्ये प्री मान्सून ऍक्टिव्हिटीज म्हणजे मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झालेली आहे. कारण जेव्हा टेम्परेचर हे 38 ते 39, 40, 41 होतं, त्यावेळेस मात्र पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ज्या मान्सून पूर्व अवकाळी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ज्या सुरू झाल्या असतात. शिमला पासून ते अगदी कन्याकुमारी पर्यंत तापमान जर बघितलं तर तुम्ही अगदी गुजरात आणि अमरावती आणि नागपूर हे टेम्परेचर हाय त्या ठिकाणी 38, 39, 40, 41 पर्यंत गेलंय. तर मित्रांनो बघा, पुढच्या 4 दिवसामध्ये जे काही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत त्या संदर्भात जो काही अपडेट घेणार आहे आपण. कारण एक कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या दिशेने दक्षिण महाराष्ट्रातून सरकतंय. तर त्याच्यावर आज मी हा त्या ठिकाणी व्हिडिओ देतो. तर उद्या 15 तारखेपासून 15, 16, 17 आणि 18 4 दिवस तरी आपल्याकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या कमी आहे. मात्र 19, 20 आणि 21 या 3 दिवस मात्र पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढताना दिसत आहेत. तर कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने वाढत आहेत ते आपण बघूया. परंतु उद्यापासून 15, 16, 17 आणि 18 या 4 दिवस मात्र तुम्ही गव्हाच्या जे काही सोंगण्या आलेल्या आहेत, कारण ह्या 4 दिवसामध्ये वारा देखील दिसतोय मॉडेलमध्ये 18, 19 तारखेला. तर जर गव्हाचे हार्वेस्टिंग बऱ्याच ठिकाणी गहू सोंगणीला आलेले आहेत, हार्वेस्टरनी ते जलद काढून घ्या. कारण वारा सुटला की गहू आडवा होतो आणि नुकसान होतं, किंवा पाऊस आला किंवा थोडी गारपीट जरी झाली त्यात नुकसान त्या ठिकाणी होत असतं. आपल्याकडे गारपीट जरी नसली तर परंतु काही जर तसं बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये गारपीट होण्याचे चान्सेस हे अधिक असतात. कारण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेत टेम्परेचर ह्या जिल्ह्यांमध्ये जास्त असतं. जर नाशिकला टेम्परेचर जर 35 असेल तर अमरावती, अकोला त्या ठिकाणी ते 40 असतं. म्हणजे 4-5 अंशाचा जो फरक असतो. आणि तापमान अधिक झाल्यानंतर दुपारून स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस येण्याचे चान्सेस हे अधिक असतात. आता मित्रांनो बघा, आपण 16 तारखेपासून बघूया की पाऊस कशा पद्धतीने येणार आहे. 16 तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये जो दक्षिण महाराष्ट्र आहे, त्या दक्षिण महाराष्ट्राच्या, दक्षिण मराठवाड्याच्या, दक्षिण विदर्भाच्या भागामध्ये पावसाच्या हालचाली या हळूहळू महाराष्ट्राकडे सरकताना दिसतात. परंतु 16 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही उद्या 15 तारखेला आणि 16 तारखेला देखील पावसाच्या शक्यता या त्या ठिकाणी दिसत नाहीये. तर बघा मित्रांनो, आता तसं बघितलं तर पाऊस हा पुढच्या 4 दिवस जरी कमी असला तरी काही जिल्ह्यामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं, जसं आज कोल्हापूर भागात तयार झालं होतं. कारण स्थानिक वातावरण तयार झालं की वारा सुटतो, वादळी वारा, पाऊस हा त्या ठिकाणी येत असतो. कुठल्याही मॉडेल फोरकास्टिंग नुसार पुढच्या 4 दिवस पाऊस नसला तरी स्थानिक काही ठिकाणी वातावरण, क्लायमेट तयार होऊ शकतं. आता तसं जर बघितलं 17 तारखेला जर बघितलं, 17 मार्चला देखील पावसाच्या कंडिशन, कमी दाबाचे क्षेत्र ह्या बाजूला सरकलं आणि महाराष्ट्रामध्ये पावसाच्या शक्यता जरी नसल्या तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होण्यास 17 तारखेला, 17 मार्चला सुरुवात होणार आहे. तर काही ठिकाणी अगदी जिथे स्थानिक वातावरण तयार होईल तिथे 17 मार्चला पाऊस होऊ शकतो. 18 मार्चला बघा, 18 मार्चला विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये अगदी नांदेड, धाराशिव, सोलापूर, लातूर, त्यानंतर बुलढाणा हा जो भाग आहे, बुलढाण्याच्या खालचा भाग म्हणजे जालन्याच्या खालचा भाग, या भागामध्ये आणि अकोला, अमरावतीकडे देखील स्थानिक वातावरण दुपारनंतर तयार होईल. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या भागात वातावरण तयार होईल. त्यावेळेस इकडे मात्र जो भाग आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि कोकणाचा या भागामध्ये वातावरण स्वच्छ असेल, पाऊस नसेल 18 तारखेला देखील. मात्र ह्या भागात ऍक्टिव्हिटीज हे जवळ असल्यामुळे ऍक्टिव्हिटीज या तयार होताना दिसतात. आता 19 मार्चला जर बघितलं तर संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात दुपारनंतर वळीव पावसाचे चान्सेस या ठिकाणी दिसतात आपल्याला. तर मित्रांनो बघा, सिस्टमच जर कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, हैदराबाद या भागातून असल्यामुळे त्याला लागणारे जे सटीक जिल्हे त्याच्यात पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या जास्त असणार आहे. 19 तारखेला देखील नाशिक, पुणे, नाशिक अगदी पूर्व भागात थोड्याफार ऍक्टिव्हिटी असतील. मात्र नाशिक मध्ये देखील पावसाच्या शक्यता ह्या कमीच आहे.
इकडे पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर पर्यंत वातावरण हे कमी दिसतं त्या काळात. मात्र पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या 19 तारखेला 20 तारखेला त्या ठिकाणी वाढताना दिसतात. तर बघा ह्या ठिकाणी जो पुण्यापासून खाली भाग आहे या ठिकाणी 20 मार्चला पाऊस नसेल. मात्र बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वळीव पावसाच्या शक्यता या दिसतात आहे. तर 21 मार्चला वातावरण हे बाजूला सरकून अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे, झारखंडकडे निघून जातं. तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही जर तसं बघितलं तर मित्रांनो की पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या आपल्याकडे 17 तारखेला ह्या थोड्याशा ढगाळ वातावरण तयार होईल. फक्त 19 आणि 20 या 2 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दिसतात. त्याच्या आता उद्यापासून जे काही 15-16 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येऊ शकतो. कारण बऱ्याच जिल्ह्यात तापमान हे हाय झालेलं आहे. त्यामुळे मी जो गव्हाच्या बाबतीत अंदाज दिला तर गहू काढू घेऊ शकता. आणि कांदे काढणीचं काम ज्या ठिकाणी चालू असेल तर त्या कांद्या काढणीच्या कामाला ज्या ठिकाणी दुपारनंतर कांदे जे काढले ते कापून घेण्याचं आणि त्याला पोळ मारून त्याच्यावर पाच टाकून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय. तर पावसाची ऍक्टिव्हिटी दिसल्या तर त्याला प्लॅस्टिक कागदाने तुम्ही झाकू शकता. हा एक मुद्दा. त्यानंतर दुसरा म्हणजे द्राक्षाची हार्वेस्टिंग. मी मागच्याच व्हिडिओत बोललो होतो की जर द्राक्षाच्या संदर्भात जर त्या ठिकाणी प्लॉट आलेले असेल तर ते खाली करून घ्या. परंतु जर शुगर नसेल तर थांबा, काही अडचण नाही त्याला. तर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पावसाच्या शक्यता या बऱ्याच कमी दिसतात. इकडे अकोला, अमरावती, नंदुरबार पर्यंत जो पट्टा आहे तिकडे देखील कमीच शक्यता आहे. परंतु तापमान हाय असल्यामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरण हे तयार होत असतं. थोडक्यात ह्या ठिकाणी 19-20 ला काय होतं की डब्ल्यूडीचा जे काही इम्पॅक्ट वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने लो प्रेशर या असा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावरती 19 आणि 20 तारीख 2 दिवस फक्त रिक्सी आहे. त्यानंतर आपल्याकडे वातावरण हे क्लिअर होताना दिसतं. मात्र 21, 22, 23 ला कमी असेल. मात्र 24 पासून पुन्हा एकदा वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 मार्च पर्यंत वातावरण हे संपूर्ण राज्यातील पुन्हा एकदा ढगाळ होण्याचे चान्सेस आहेत. पावसाच्या शक्यता जरी नसल्या तर मात्र स्थानिक वातावरण निर्माण होण्यास आणि ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. परंतु पावसाची शक्यता सध्या त्या 23 नंतरच्या याच्यात दिसत नाही त्या स्पेलमध्ये. परंतु 28 नंतर काही ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसतात त्या आपण बघूया. एप्रिलचा पहिला आठवडा हा पाऊस नसणार आहे. नंतरच्या काळामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या की त्या ठिकाणी द्राक्षाच्या हार्वेस्टिंग चालू आहे. त्या ठिकाणी फक्त 19 आणि 20 तारखेला थोडं काळजी करण्यासारखं वातावरण दिसतं. त्याच्यातही आला तर 1-2 मिलीमीटर पाऊस येऊ शकतो. मोठ्या पावसाची शक्यता त्या बेल्टमध्ये नाहीये. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं. धन्यवाद.